नमस्कार. डॉक्टर अनिल फळे. अजितदादा पंचत्वात विलीन झाले. आता पवार कुटुंब आणि महाराष्ट्राला एका कठोर राजकीय निर्णयाला सामोरं जावं लागणार आणि अपरिहार्यपणे पवार कुटुंबाला, राष्ट्रवादी काँग्रेसला, म्हणजे दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस, हा निर्णय घ्यावा लागणार आहे की आता अजितदादा यांच्या नंतर कोण, उपमुख्यमंत्री कोण, अर्थमंत्री कोण आणि पक्षाचा राष्ट्रीय अध्यक्ष कोण हे ठरवावं लागणार आहे. पडद्याआड अनेक हालचाली चालू आहेत अशा बातम्या येत आहेत. सुनेत्रा पवार या बारामती लढवतील पोटनिवडणूक. त्याही आधी त्या उपमुख्यमंत्री म्हणून शपथ घेतील. आणि जर शरद पवार यांनी ठरवलं की आपण एनडीए सोबत जायचं आणि राज्यामध्ये महायुती सोबत जायचं, तर रोहित पवार हे देखील नाव पुढे येऊ शकतो असं देखील बोललं जात आहे. एकूणच बघा, भारतीय जनता पार्टीच्या केंद्रीय पद्धतीच्या राजकारणामुळं अनेक जे राजकीय प्रश्न निर्माण झालेले आहेत आणि ते प्रश्न सोडवण्यासाठी सगळ्याच पक्षांची धडपड सुरू असते. मग राजकीय व्यवहार म्हणून जे काही केलं जात आहे, केलं गेलेलं आहे आणि केलं जाणार आहे, या संबंधी बोललं जाणारच. आता आज ज्या वेळेला सर्व दैनिकांमध्ये पहिल्या पानावर भारतीय जनता पार्टीने अजितदादांना श्रद्धांजली वाहिली भावपूर्ण, आणि ते स्वाभाविक आहे. महायुतीचे ते राजकीय भागीदार, आणि ते असो किंवा नसो, म्हणजे विरोधी पक्षातला जरी असा कोणी नेता हरपला तर तितक्याच ममत्व भावाने त्याला भावपूर्ण श्रद्धांजली ही वाहिली गेली पाहिजे. आणि ते काम भारतीय जनता पार्टीने केलेलं आहे. तरी मात्र संजय राऊत यांनी जो मुद्दा उपस्थित केलेला आहे तो देखील अत्यंत महत्वाचा आहे की 70,000 कोटी रुपयांचा घोटाळा, तो जो आरोप, तो जर मागे घेतला तर ती खरी अजित पवारांना श्रद्धांजली ठरेल असं संजय राऊतांनी म्हटलं. काल तृणमूल काँग्रेसच्या सर्वेसर्वा आणि पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी घातपाताचा संशय आहे, त्यामुळे सुप्रीम कोर्टामार्फत चौकशी केली जावी अशी एक मागणी केलेली आहे. अनेक गोष्टींची चर्चा होत आहे आणि त्यासंबंधी आपण अतिशय थोडक्यामध्ये विश्लेषण करतोय. एक तटस्थ भूमिकेतून आपण बोलतोय, स्वतंत्र पत्रकारिता म्हणून बोलतोय आणि सर्वसामान्यांच्या दृष्टिकोनातून बोलतोय. तेव्हा विनंती की चॅनल सबस्क्राईब करा आणि आपले विचार, प्रतिक्रिया जरूर नोंदवा कॉमेंट बॉक्समध्ये. हे बघा की शेवटी राजकारण म्हणजे काय. राजकारण हे विचारसरणीवर आधारित राजकारण लोकशाहीमध्ये लढलं जातं. आणि भारतासारखा समृद्ध लोकशाही असलेला देश, याच्यामधला महाराष्ट्र हा त्या अर्थाने राजकीय दृष्ट्या सुसंस्कृत म्हटला जायचा. आता मात्र आघाड्या, युती याचं हे सगळं सुरू झालेलं आहे. भारतीय जनता पार्टी कितीही मोठा पक्ष असला तरी स्वबळावर काही सत्तेवर येता आलेलं नाही. परंतु 2029 मध्ये स्वबळावर यायचं आहे. त्यामुळे गेल्या सगळ्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका, आता जिल्हा परिषदा पुढे ढकलल्या काही दिवस, परंतु ज्या झाल्यात नगर परिषदा, नगरपंचायत आणि महानगरपालिका, याच्यामध्ये काय चित्र दिसलेलं आहे. आणि ज्या वेळेला आपण अजितदादांच्या विषयी बोलतोय त्यावेळेला पिंपरी चिंचवड, पुणे या ठिकाणी काय झालेलं. आता झाल्या निवडणुका झाल्या, आता सगळं संपलं. अगदी 2 दिवसांपूर्वी
स्वतः अजितदादा म्हणाले की आता आपण विकासाच्या गोष्टी बोललं पाहिजे. निवडणुका येतात जातात ह्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या होत्या, आणि जगामध्ये कुणीच कायमचा राहत नाही. नियती सर्वांनाच बोलवून नेते, पण जग मात्र कायम राहतो, असं अजित पवार यांचं एक वक्तव्य प्रचंड व्हायरल झालेलं आहे. मग त्याला राजकीय क्षेत्रामध्ये ज्या वेळेला विकास आणि विचारसरणी हे दोन मुद्दे महत्वाचे येतात, मग विचारसरणीशी तडजोड करायची नाही हे शरद पवारांनी पहिल्यापासून ठरवले. म्हणजे आपण भारतीय जनता पार्टी बरोबर गेलं पाहिजेत यासाठी आपण गौतम अदानी यांच्याकडे मिटिंग घेतल्या, आपलं तसं ठरलेलं वगैरे वगैरे, याच्यावर खूप बोलून झालेलं आहे शरद पवारांच्या या धोरणाविषयी. आता असं संकट उभं राहिलेलं आहे, आणि अनेक अर्थाने ते धर्मसंकट आहे. जसं ते शरद पवारांच्या समोर आहे, तसं महाराष्ट्राच्या राजकीय जीवनासमोर देखील ते संकट आहे. निर्णय अतिशय अवघड आहे, आणि अशा कठीण प्रसंगी अतिशय खंबीरपणाने निर्णय घ्यावा लागतो. शेवटी सत्ता आहे, आणि सत्तेचं कोणतंही सिंहासन असं रिक्त ठेवता येत नाही. त्यामुळे लगेच का ही राजकीय चर्चा, तर त्याचं कारण ते आहे. उपमुख्यमंत्रीपद जरी ते संविधानिक नसलं तरी देखील एक विशेष तरतूद म्हणून राज्यपाल ती शपथ देतात मुख्यमंत्र्यांच्या शिफारसीवर. ते रिक्त ठेवता येणार नाही. म्हणजे उपमुख्यमंत्री हा राष्ट्रवादी काँग्रेसने लवकरात लवकर कळवला पाहिजे. दुसरं म्हणजे अजित पवार, अजितदादांनी जो अर्थसंकल्प मांडण्याचा विक्रम केलेला, 12व्या वेळाला त्यांनी अर्थसंकल्प मांडला असता यावेळेला, मग ती भूमिका कोण पार पाडणार? आणि सर्वात महत्वाचं म्हणजे राष्ट्रवादी काँग्रेसचे ते राष्ट्रीय अध्यक्ष, त्याच्यामध्ये कुणाची नियुक्ती होणार? आता प्रफुल्ल पटेल हे त्या अर्थाने कार्यकारी अध्यक्ष आहेत, म्हणजे 2 क्रमांकाचं पक्षामधलं त्यांचं ते पद आहे. मग आता काल त्यांनी आणि छगन भुजबळांनी सुनेत्रा पवार यांची भेट घेतली. अर्थात ते स्वंतन केलं किंवा त्यांची चर्चा झाली, काय नेमकं बोलणं याचा अंदाज करणं कठीण आहे. एक औपचारिकता, एक राजकीय व्यवहार म्हणून, आणि एक पक्ष संघटन म्हणून काहीतरी निर्णय हे लवकरात लवकर घ्यावे लागणार आहे. आणि याच्यामध्ये जसं सुरुवातीला सांगितलं की विचारसरणी, शरद पवार, की ह्या दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार आणि सुप्रिया सुळे हे केंद्रामध्ये मंत्री होणार, अशा प्रकारे ते झालेलं. बोलणं झालेलं, चर्चा झालेली, एक अंदाज आहे, एक कयास. आणि तसं व्हावं असं राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रफुल्ल पटेल आता जे काम बघतील, त्यांच्यातल्या बहुतांश नेत्यांना तेच वाटतं की असं एकत्र यावं आणि सत्तेमध्ये सहभागी व्हावं. परंतु शरद पवार हे ज्या विचारसरणीचा पाठपुरावा करत आलेले आहेत, आयुष्यभर राजकीय आयुष्य जगलेले आहेत, ती मूळ जी पंडित नेहरूंची, महात्मा गांधींची जी काही विचारसरणी, काँग्रेसनिष्ठ विचारसरणी, सर्व धर्मसमभाव, धर्मनिरपेक्षता, फुले शाहू आंबेडकर, आणि मग ते नेतृत्व, तो अधिकार त्यांनी त्यांच्या राजकीय कर्तृत्वातून, ते डोंगरा एवढं त्यांचं विश्व, राजकीय विश्व, आणि तो अधिकार, तो लक्षात घेता आज महाराष्ट्राला नाही, संपूर्ण भारताला गरज आहे एक प्रबळ विरोधी पक्षाची आणि विचारसरणीचं. विचारसरणीचं युद्ध झालं पाहिजे. ते लोकशाही जिवंत ठेवण्याचं लक्षण आहे, ते झालं पाहिजे. अहो, शरद पवारांसारखा एवढा मोठा बुजुर्ग नेता जर सत्तेमध्ये, एनडीएमध्ये सहभागी झाला, तर ती मोठी अनेक अर्थाने हानी आहे. आणि ती हानी पोहोचवण्याचं काम हे शरद पवार करतील का, हा प्रश्न आहे. आणि मग भारतीय जनता पार्टीचं सगळे जे स्वबळाचा नारा असेल वगैरे वगैरे, ते सगळे संदर्भ बाजूला ठेवले, तर कूटनीती म्हणून विरोधकांच्या मध्ये फूट पाडणे,
विरोधकांचे पक्ष फोडणे, मग नॅचरल पार्टनर म्हणून आपल्या सोबत घेणे, नंतर स्ट्रॅटेजिकल पार्टनर म्हणून घेणे, त्याच्यानंतर मतविभागणी कशी होईल या पद्धतीने करणे, ते जे ते जे राजकारण आहे आणि त्या राजकारणाचा ते समर्थन केलं जातं की राजकारणामध्ये हे असंच असतं. मग आता ही जी विचारसरणी आहे, मग अजित पवार सारखा एक राजकीय भागीदार किंवा स्ट्रॅटेजिकल पार्टनर घेतला तर त्यांच्याकडे भलं त्यांना वैचारिक स्वातंत्र्य दिलेलंच आहे. तुम्ही हिंदुत्ववादी व्हा, आमच्या राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने तुमच्यावर टीका केलेली आहे, आम्ही स्वतः तुमच्यावर खूप आरोप केलेले आहेत, तुम्हाला जेलमध्ये टाकू वगैरे, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह आम्ही खूप आरोप केलेले आहेत, बैलगाडीवर पुरावे, हे सगळं केलेलं जरी असलं तरी आम्ही तुम्हाला सत्तेमध्ये सहभागी करून घेत आहोत, कारण की आम्हाला सरकार स्थापन करायचं आहे आणि आमची ती राजकीय अपरिहार्यता आणि किमान समान कार्यक्रमावर विकास या मुद्द्यावर आपण हे सगळं पुढे न्यायचं आहे, त्यामुळे तुम्ही सहभागी व्हा. आणि सहभागी करून घेतलं. मग काय, मग ही जी विचारसरणी त्याच्यामध्ये तडजोड झाली का पूर्ण, तर नाही झाली तडजोड. त्यांचं त्यांना स्वातंत्र्य आहे, यांचं यांना स्वातंत्र्य आहे, पण सत्तेमध्ये आहे. मग त्याचा परिणाम काय होतोय, जसं लोकसभा निवडणुकीमध्ये जसं पराभव पत्करावा लागला महाराष्ट्रामध्ये विशेष करून, मग ही फूट पाडणं गरजेचं. मग अजित पवार वगैरे हे सगळ्या गोष्टी झाल्या, त्या लोकसभेच्या आधीच झाल्या, परंतु ह्या सगळ्या गोष्टी म्हणजे समोर आल्या नंतरच्या काळात की मविवा मध्ये त्यांच्या मतामध्ये फूट पाडणे हे त्यासाठी अजित पवार फार महत्वाचे. आणि म्हणून संजय राऊत असतील किंवा अनेकांनी तर्क मांडलेला आहे. स्वतः शशिकांत शिंदे जे शरदचंद्र पवार राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाचे अध्यक्ष, ते म्हणाले की महापालिका निवडणुका ह्या झाल्या की एकत्र येणार, असं दादा म्हणाले होते. मग आता हे ती जी फूट विरोधकांमधली मतांची फूट ही घडून आणणं हे भारतीय जनता पार्टीचं राजकारण आहे. मग या सगळ्या अशा क्लिष्ट परिस्थितीमध्ये कसा निर्णय घेतला जाऊ शकतो, काय होतंय याची उत्सुकता आहे आणि म्हणून आपण इथे चर्चा केलेली आहे. अजितदादांना पुन्हा एकदा भावपूर्ण श्रद्धांजली आणि आपल्याला विनंती आहे की आपली मते जरूर कॉमेंट बॉक्समध्ये नोंदवावीत, चॅनल सबस्क्राईब करावं आणि व्हिडिओ आवडला असल्यास इतरांना शेअर देखील करावं. धन्यवाद.